आज आपण एका अशा पुस्तकाविषयी बोलूया जे 100 वर्षांपूर्वी लिहिलं गेलं होतं. पण त्यातला एक प्रश्न तो आजही आपल्याला तितकाच सतावतो. पुस्तक आहे मॅथियास अलेक्झांडर यांचं मॅन्स सुप्रीम इनहेरिटन्स. चला तर मग शोधूया यात आपल्यासाठी काय दडलं. अलेक्झांडर हा प्रश्न विचारतात आणि खरं सांगायचं तर हा प्रश्न आपण सगळेच कधी ना कधी स्वतःला विचारतोच की अरे हे जग ह्या अवस्थेपर्यंत पोचलं कसं, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ह्यात आपली नेमकी भूमिका काय आहे. ह्याच प्रश्नाच्या खोलात जाताना अलेक्झांडर यांना एक खूपच अनपेक्षित उत्तर सापडलं, आणि ती व्यक्ती होती स्वतः मॅथियास अलेक्झांडर. त्यांचं म्हणणं खरंच खूप धाडसी होतं. ते म्हणाले की उत्तर बाहेर जग बदलण्यात नाहीये, तर उत्तर आहे आपण आपलं शरीर कसं वापरतो हे बदलण्यात. आता हे ऐकायला थोडं विचित्र वाटतंय, बरोबर? चला जरा खोलात शिरून बघूया की त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं. तर मग थेट शरीरावर येण्याआधी अलेक्झांडरने त्या काळातल्या लोकप्रिय उपचारांवर निशाणा साधला. त्यांच्या मते हे सगळे उपाय म्हणजे निव्वळ धूळफेक होती. आता असं का, पाहूया. बघा, 20व्या शतकाच्या सुरुवातीला नवीन जगाच्या ताणतणावांनी लोक हैराण झाले होते आणि मदतीसाठी वेगवेगळ्या उपायांकडे धाव घेत होते. पण अलेक्झांडरला यात एक मोठी गडबड दिसली. त्यांना वाटलं की हे सगळे उपाय म्हणजे जखमेवर फक्त वरवर मलमपट्टी करण्यासारखं आहे, आतली जखम तशीच चिघळत राहते. त्यांची टीका मुख्यत्वे 2 गोष्टींवर होती. पहिली गोष्ट फिजिकल कल्चर, म्हणजे सोप्या भाषेत व्यायाम. ते काय म्हणायचे की तुम्ही दिवसातला 1 तास व्यायाम केला, पण उरलेले 23 तास जर शरीर चुकीच्या पद्धतीने वापरत असाल तर ते शरीरात एक प्रकारचं गृहयुद्ध सुरू करण्यासारखंच आहे. आणि दुसरी गोष्ट होती रिलॅक्सेशन. त्यांच्या मते अशाने खरी ऊर्जा मिळत नाही, उलट मन आणि शरीर दोन्ही सुस्त होऊन जातात. थोडक्यात सांगायचं तर अलेक्झांडरचा निष्कर्ष एकदम स्पष्ट होता. हे जे तथाकथित उपचार आहेत ना, ते फक्त लक्षणांवर काम करत होते. मूळ रोगाला ते हातच लावत नव्हते. म्हणजे तात्पुरता आराम मिळतो, पण कायमचा बदल काही घडत नाही. बरं, मग जर हे वरवरचे उपाय कामाचे नव्हते तर मग खरा प्रॉब्लेम कुठे होता? खरा गुन्हेगार कोण होता? आणि इथेच अलेक्झांडरने एका अशा गोष्टीकडे बोट दाखवलं ज्याचा आपण विचारही करत नाही. आपल्या आतल्या आवाजाकडे, आपल्या स्वतःच्या आंतरिक कंपासकडे. अलेक्झांडर याला म्हणतात द सबकॉन्शियस सेल्फ, किंवा आपलं सुप्त मन. जरा विचार करा, ही आपल्या शरीराची जणू डिफॉल्ट सेटिंग आहे. हजारो वर्षांपासूनच्या प्राण्यांसारख्या आदिम सहज प्रवृत्ती आणि आपण नकळतपणे उचललेल्या सवयी, या सगळ्याचं एक मिश्रण. आणि अलेक्झांडरचं म्हणणं होतं की ही डिफॉल्ट सेटिंग ही आताच्या आधुनिक जगासाठी पूर्णपणे आउटडेटेड झाली आहे. आता ह्याचा नेमका अर्थ काय होतो? सरळ सोपा अर्थ हा की आपल्या भावना आणि आपल्या नैसर्गिक प्रेरणा ह्या आता आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी विश्वासार्ह राहिलेल्या नाहीत. म्हणजे जीवनाच्या या अथांग समुद्रात फक्त काय वाटतंय यावर अवलंबून राहणं म्हणजे भरकटत जाण्यासारखंच आहे. आणि याचा सगळ्यात धोकादायक परिणाम काय होतो माहिती आहे? आपल्या संवेदनाच आपल्याला फसवायला लागतात. आपल्याला जे अगदी बरोबर वाटत असतं ना, ते खरं तर दुसरं तिसरं काही नसून फक्त एक जुनी खोलवर रुजलेली वाईट सवय असते. एक असा भ्रम जो आतून आपलं शरीर आणि मन हळूहळू पोखरत असतो. तर मग या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? इथेच अलेक्झांडर एक अगदी क्रांतिकारी उपाय सांगतात. सवयींच्या या गुलामगिरीतून बाहेर पडून जाणीवपूर्वक नियंत्रणाची ती शक्ती कशी मिळवायची, चला तेच पाहू. त्यांच्या उपायाचं रहस्य खरंच खूप अनपेक्षित आहे. ते म्हणाले की उपाय काहीतरी नवीन करण्यामध्ये नाहीये, तर जी चुकीची गोष्ट आपण करत आलो आहोत ती करण्यापासून स्वतःला रोखण्यामध्ये आहे. या शक्तीला ते म्हणतात इनहिबिशन, किंवा मराठीत अवरोध. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही आहे थांबण्याची शक्ती. म्हणजे कोणतीही गोष्ट सवयीनुसार करण्याच्या अगदी आधी फक्त एक क्षण थांबणं आणि विचार करणं, हीच बदलाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. म्हणजे प्रत्यक्षात करायचं कसं? फक्त 2 सोप्या पायऱ्या आहेत. पायरी 1, आपली जी नेहमीची सवयीची प्रतिक्रिया आहे ना, ती ओळखा आणि तिला थांबा. स्वतःला स्पष्टपणे सांगा की नाही, मी हे नेहमीप्रमाणे करणार नाही. आणि पायरी 2, आता त्या जुन्या प्रतिक्रियेऐवजी एक नवीन विचारपूर्वक ठरवलेला आदेश स्वतःला द्या. हे इतकं साधं आहे पण तितकंच शक्तिशाली. आणि हीच आहे सवयींच्या गुलामगिरीतून खरी सुटका. आणि हे काहीतरी किरकोळ नव्हतं, अजिबात नाही.
त्या काळातले एक महान तत्त्वज्ञ होते जॉन ड्यूई. त्यांनी अलेक्झांडरच्या या कामाला विज्ञानातल्या कुठल्याही मोठ्या शोधाच्या बरोबरीचं मानलं. म्हणजे विचार करा, एका माणसाने मानवी वर्तनाला नियंत्रित करण्याचा एक पूर्णपणे नवीन वैज्ञानिक सिद्धांतच जगासमोर ठेवला होता. आणि आता आपण या सगळ्या विवेचनाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. अलेक्झांडर या शक्तीला आपला सर्वोच्च वारसा असं का म्हणतात? आणि महत्त्वाचं म्हणजे हा वारसा आपण परत कसा मिळवू शकतो? हे बघा, अलेक्झांडर या विचारात एकटे नव्हते. त्यांच्या या सिद्धांतानं त्या काळातल्या मोठमोठ्या दिग्गजांना प्रभावित केलं होतं. तत्त्वज्ञ, लेखक, राजकारणी, नाटककार, इतकंच काय तर अगदी डॉक्टर्स आणि सर्जन्सनी सुद्धा या सगळ्यांनी त्यांच्या तंत्राचा अभ्यास केला आणि त्याचं महत्त्व मान्य केलं. आणि कदाचित हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ही कोणतीही गूढ शक्ती नाहीये किंवा कुठल्या रहस्य नाही. जाणीवपूर्वक नियंत्रण ही मानवी उत्क्रांतीने आपल्याला दिलेली एक नैसर्गिक देणगी आहे. आपला हक्क आहे. ती आपल्या प्रत्येकामध्ये आहे. फक्त तिला ओळखायचं आहे आणि तिचा वापर सुरू करायचा आहे. प्रसिद्ध लेखक रुडयार्ड किपलिंग यांच्या एका कथेतलं एक वाक्य आहे जे या सगळ्याचं सार अगदी अचूकपणे सांगतं. उत्तर कुठे बाहेरच्या जगात शोधायची गरजच नाही. ते आपल्या आत, आपल्यामध्येच लपलेलं आहे. फक्त तिथे आत डोकावून बघण्याची तयारी पाहिजे. आणि म्हणूनच हा शेवटचा प्रश्न, जर आपली सगळ्यात मोठी शक्ती आपल्या आतच दडलेली असेल तर मग आपल्याला आत पाहण्यापासून नेमकं काय थांबवतं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही, नाही का?